राहिले. मी म्हणलं का सत्य येऊ द्या, मग काय निर्णय घ्यायचा ते घ्या, पण ऐकायलाच तयार नाही. तिने भेट म्हणली का सत्य गेला उडत, त्याला माझी कदर नाही तर मी कशाला कदर करू. अयो, हे ऐकलं तर मी चाटच पडली की सत्या ती पूर्वीची नेबट होती का नाही तशी राहिली नाही बरं का. आता ती कुणाचं ऐकत नाही, सततच खरं करते ती समज. अरे पण ती कुणाचं ऐकायलाच तयार नाही ना. मी तर समोर गेले, त्यांच्या हात जोडले, तरी पण ऐकायला तयार नाही ती. होय का नाही का सपनी? हा वय वय, मम्मी तर पार दरवाजात जाऊन उभे राहिल्या होत्या, पण तरी बी हट्टालाच पेटल्या होत्या बघा. एक जोबाई ऐकलंच नाही, मम्मींना ढकलून गेल्या. हे बघ सत्या, मी समजा राग बाजूला ठेवून कधी त्यांचं पाय धरायला बी तयार आहे, फक्त त्या तिच्या बहिणीसाठी. पण त्या नेबरच्या हट्टीपणा पायी तिच्या बहिणीच्या जीवाचं किती हाल. अरे 2 जीवाची आहे ना ती. मम्मी, तुला कोणाच्या पाया वगैरे पडायची काही गरज नाही. आणि वाघमारे कशा बी वागू देत, मी त्यांना असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. हालूच मी. सत्या, तू कशाला चाललास? वाघमाऱ्यांना शोधायला. अरे पण म्हणजे त्या नेबरला तिच्या बहिणीची काळजी नाही तर तुला कशी जुमानणार ती? ते काय बी असू दे मम्मी, पण वाघमाऱ्यांना मी या घरात आणणारच. बलमा चल. पण सत्या, त्यासनी शोधायचं कुठं? अख्खा सातारा पालता घालूया, पण त्यांना लवकरात लवकर शोधलं पाहिजे. चल. अरे सत्या, सत्या मंजू, पण बाळा आता आपल्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नाहीये ग. आणि क्वार्टर मधलं घर कधी मिळेल तेव्हा मिळेल, आणि नाही लागला आपला तिकडे नंबर तर काय करणार होता आपण. सध्या गरज आपल्याला आहे, आणि गरजेपोटी कधी कधी माणसाला स्वाभिमान घाण टाकावा लागतो बाळा. एका छतासाठी आणि 4 भिंतींचा प्रश्न आहे, तेव्हा आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवून जाऊ त्या घरात परत. दुसरीकडे कुठे आपली व्यवस्था होईपर्यंत आपण घेऊ त्यांच्याशी जुळवून. हा, आमरीच्या जीवाचा प्रश्न आहे ग. मम्मी साहेबांचा जाच करू सहन, आपण घेऊ जुळवून त्यांच्याशी. मंजू बाळा, हे असं वणवण फिरून आमरीला आणि तिच्या बाळाच्या जीवाला काही होणार असेल तर असला स्वाभिमान काय उपयोगाचा आहे. आता आपण फक्त आमरीचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा विचार करू. जाऊ आपण परत माया पॅलेस मध्ये. हे बघ, मला जे योग्य वाटलं ते बोलले मी. आता तू ठरव काय करायचं ते. सत्या, अरे वाघमारे आमरी आईला सगळीकडे शोधलं, कुठंच नाहीत त्या. त्यांच्या ओळखीतल्या सगळ्यांना विचारलं, पण त्यांच्यावर आलेच नाहीत त्या. अरे मी बी लई लोकांना फोन केला, पण कुठंच नाही आहेत वाघमारे. मला काही कळेनच झालंय काय करू. एक काम करतो, भारती मॅडमने एकदा विचारतो फोनवर. भारती मावशी, हा सत्या बोलतोय. वाघमारे तुमच्याकडे आल्यात का? काय? बर ठीक आहे. काय म्हणले भारती मावशी? अरे भारती मावशी फॅमिली फंक्शनला गेल्यात. वाघमारेंनी त्यांना फोन केला होता मदतीसाठी, पण त्या नेमक्या घरात नाहीत ना, त्यामुळे त्यांची मदत करता आली नाही त्यांना. याचा अर्थ
वाघमारे राहण्यासाठी आसरा शोधतायत. अरे पण कुठं असतील त्या, काय करत असतील, मला ना काही कळत नाही काय करू. एवढं टेन्शन आलंय ना, त्यात त्यांचा पत्ता मी लागणं झालाय कुठं. काय काय तू शांत हो. वहिनी पण का नाही, आमरीची अवस्था बघून तर घरात थांबायला पाहिजे होतं. सत्या, इतकी वर्ष तुझ्या संग राहून ना त्या पण तापट डोक्याचे झालेत. वाढ नाही तर गुण लागलाच त्यास.